ईव्हीएमचा विरोध करत बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची मागणी करणारं मार्कडवाडी गाव पुन्हा एकदा चर्चेत आलंय। कारण आता राहुल गांधीच मार्कडवाडीमधून मोर्चा काढणार आहेत, तर शरद पवार देखील रविवारी मार्कडवाडीमध्ये भेट देणार आहेत। पाहूयात त्याच संदर्भातला एक रिपोर्ट। राहुल गांधी सुद्धा मार्कडवाडी या गावामधून लॉंग मार्च काढणार आहेत। ज्या सोलापूरच्या मार्कडवाडी गावात बॅलेट पेपरवर गावकरी मतदान घेणार होते, मात्र अखेरच्या क्षणी शासनाच्या नोटीस नंतर बॅलेटवर मतदान रद्द झालं। आता त्याच मार्कडवाडीतनं देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी ईव्हीएमच्या विरोधात लॉंग मार्च काढणार आहेत। तसंच पुढच्या आठवड्यात महाराष्ट्रामध्ये पुन्हा बॅलेट पेपरवर मतदान घेण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार असल्याचंही शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार उत्तम जानकर म्हणाले। निवडणूक आयोगानं बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा, या राज्यामध्ये पुन्हा मतदान घेण्याचा आदेश काढला पाहिजे। ते नसतील काढत तर सुप्रीम कोर्टामध्ये पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही याचिका दाखल करतोय, आणि नाही समजा गेलं तर निश्चितपणाने आमचे महाविकास आघाडीचे लोक आणि राहुल गांधी सुद्धा मार्कडवाडी या गावामधून लॉंग मार्च काढणार आहेत, आणि ही आग मात्र भडकत जाईल। पुन्हा मात्र राज्यकर्त्यांना थांबता येणार। ईव्हीएमच्या विरोधात आंदोलन उभं करण्याचा प्रयत्न सर्वात आधी सोलापूर जिल्ह्यातल्या मार्कडवाडीतूनच झाला। पुन्हा सोलापुरात ईव्हीएमच्या विरोधात घोषणा देत आंदोलन सुद्धा झालं। आता लवकरच राहुल गांधीच मार्कडवाडीमधून लॉंग मार्च काढणार आहेत, तर त्याआधी रविवारी शरद पवार सुद्धा मार्कडवाडीमध्ये येणार असून इथल्या ग्रामस्थांशी चर्चा करणार आहेत। हा जनतेचा आवाज आहे, पक्षाचा नाही। महाराष्ट्रामध्ये जे काही सरकार आता आलेलं आहे, याचा नुसतं महाराष्ट्रातच चर्चेचा विषय नाही आहे, हा पूर्ण देशामध्ये चर्चेचा विषय झालेला आहे। सरकारच्या मनामध्ये जे काही लपलेलं आहे, जो चोर लपलेला आहे, जो डाकू लपलेला आहे मतं चोरायचा, तो मार्कडवाडीच्या माध्यमातून उघडकीस आलेला आहे। आणि म्हणून मी परवा निवडणूक आयोगालाही आम्ही सांगितलं, मार्कडवाडीच्या घटनेला आपण साधारण न समजता या घटनेला लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने याच्यामध्ये सुधारणा करण्याची गरज आहे। स्वतःच्या बहिणीला वायनाडमध्ये निवडून आल्यानंतर पहिल्यांदा राजीनामा द्यायला पाहिजे, कारण तिथेही बॅलेट पेपरवर निवडणूक झाली नाही, ईव्हीएमवरच झाली। महाराष्ट्रामध्ये जेवढे काँग्रेसचे आमदार निवडून आले त्यांना राजीनामा द्यायला गावला पाहिजे। तर तुमच्या विरोधाची धारतीवर असेल, मग कर्नाटक कसे जिंकले तो तुम्ही झारखंड एकाच वेळी कसे जिंकले, तुम्ही पोटनिवडणुका नांदेडची कशी जिंकली, म्हणजे तुमचं म्हणणं काय म्हणायचं आहे? अशा पद्धतीने जेव्हा विचार मांडला जातो तेव्हा त्या सीआयडी मध्ये का डायलॉग आहे ना, दया कुछ तो गडबड इनके दिमाग में है। दरम्यान मार्कडवाडीचं हे प्रकरण नेमकं काय आहे तेही पाहूया। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे विजयी आमदार उत्तम जानकरांच्या दाव्यानुसार मार्कडवाडी गावामध्ये त्यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे। तरी सुद्धा या गावातनं भाजपला लीड मिळालंय, त्यामुळे गावकऱ्यांनी बॅलेट पेपरवर फेर मतदानाचा निर्णय घेतला। मार्कडवाडी गावामध्ये 843 मतं ही शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या उत्तम जानकरांना, तर 1003 मतं भाजपच्या राम सातपुतेंना पडली आहेत। 5 महिन्यांपूर्वीच्या लोकसभेला याच गावात महाविकास आघाडीला लीड होतं। मग आता महायुतीला मतदान कसं गेलं असा आक्षेप गावकऱ्यांचा आहे। मी त्यांचं अभिनंदन करीन, कारण का जोपर्यंत ईव्हीएम विरुद्ध रस्त्यावर येऊन आपण लढणार नाही तोपर्यंत ईव्हीएमचं सत्य बाहेरच नाही पडणार। महाविकास आघाडीनं ईव्हीएमच्या विरोधात आंदोलन उभं करण्याचा निर्णय घेतलाय। त्याचाच एक भाग म्हणून आता राहुल गांधीच मार्कडवाडीमध्ये येणार आहेत। अर्थात निवडणूक आयोगानं ईव्हीएम मध्ये कुठलीही छेडछाड शक्य नसल्याचं म्हटलंय। सोलापूरहून सागर सुरवसे आणि रवी लव्हेकर सह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।